एकीकडे राजकारण आणि अवकाळीमुळे शेतकरी संकटात अडकला असला तरी हवामान खात्यानं वर्तवलेल्या भाकितामुळे कृषी क्षेत्रावरची मरगळ दूर झाली। जूनच्या पहिल्याच आठवड्यात येणाऱ्या मान्सूनचं स्वागत करण्यासाठी बळीराजा आता सज्ज झालेला आहे। राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या शिवारातल्या लगबगीचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। मान्सून तोंडावर आला आणि शेतातल्या मशागतीची कामं जोरात सुरू आहे। शेतकरी आता फक्त प्रतीक्षा करतात मान्सून येण्याची आणि चांगला बरसण्याची। आपण अशाच एका शेतकऱ्याच्या शेतात आहोत। नेमकं काय या शेतात सुरू आहे आपण थेट या शेतकऱ्याच्या शेतात जाऊया आणि पाहूयात की मान्सूनच्या स्वागताची कशी तयारी सुरू आहे। चला तर पुन्हा एकदा शेतातून ट्रॅक्टरची घरघर ऐकू येते। वरुण राजाच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे बळीराजा जोमानं कामाला लागलाय। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या निंभारा गावातल्या गणेश नानोटेंनी मान्सून पूर्व कपाशीची लागवड केली आहे। याशिवाय हळदीच्या लागवडीसाठी वाफेही तयार आहेत। पावसाची आम्ही जातक पक्षाप्रमाणे वाट पाहतोय सध्या, कारण की माझे जे शेताचे म्हणजे हंगामपूर्व जे शेताची पूर्व जे मशागतीचे कार्य आहे ते जवळपास संपत आलेले आहेत। यावर्षी मी माझं जे हे ठरवलेलं आहे की ते आमचा जो विदर्भ म्हणजे कापसाचं पीक महत्त्वाचं, त्यासाठी मी जास्त क्षेत्र ठेवलेलं आहे। त्यानंतर मी उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तसेच जे माझं एक नवीन मागच्या वर्षी सुरू केलेलं पीक म्हणजे हळदीचं, ते पण मी यावर्षी लावणार आहे। हवामान खात्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या आगमनाचं भाकीत केलंय। मशागती पूर्वीची कामं खोळंबू नये म्हणून सांगलीच्या तामगावच्या शेतातली लगबग वाढलीये। कुणी शेतातली सड पालापाचोळा गोळा करतंय तर कुठे नांगरणी आणि कोळपणीची तयारी सुरू आहे। आम्ही रानातील सगळे खत भीत बडून आऊत करून सगळे घाण वेचून चकोट ठेवलेला आहे। आता पाऊस आल्यानंतर पुन्हा आता मोसम येणार हे येणार आहे, मान्सून येणार आहे। मान्सून आल्यानंतर आम्ही शेंगा किंवा सोयाबीन हे टोकणार आहे। आणि कोणतरी आडसाली ऊस लावतात, ते सऱ्या सोडून आडसाली ऊस लावतात, मग ते अजून सऱ्या सोडायचे आहेत। हां, मान्सून पावसाची वाट बघायला लागले, आता सऱ्या सोडणार पुरानंतर। गेल्या वर्षी राज्यभरात पाऊस चांगलाच बरसला, मात्र इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे किसन सांगवेंना दुबार पेरणी करावी लागली। कष्ट उपसूनही म्हणावं तसं पीक आलं नाही, पण झालं गेलं विसरून किसन सांगवे मोठ्या उत्साहानं काळ्या मातीत राबताहेत। थोड्या दिवसात पाऊस येण्यास शक्यता आहे, मग आम्ही नांगरणी ही केलेली आहे। नांगरणी केलेली असल्यामुळे परत थोड्या दिवसात पाऊस पडला की आम्ही मका लावणार आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही शेतीची मशागत करतो। या शेतीची मशागत करून परत ह्याच्यामध्ये पाऊस पडला म्हणजे मग आम्ही मकाची लागण करणार आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा अंदाज आहे। ही वार्ता समजल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह दुणावलाय। आता वरुण राजानं हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत धो बरसावं आणि शेतकऱ्याचं शिवार सुजलाम सुफलाम करावं। राहुल ढवळे, कुलदीप माने आणि अशोक अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।